बातमी आहे बेस्टच्या संपाची। आज सलग तिसऱ्या दिवशी बेस्टचा संप सुरू आहे। या संपावर तोडगा काढण्यासाठी कृती समितीची बैठक बेस्ट भवनामध्ये सुरू झाली आहे। शशांक राव यांच्या कृती समिती बरोबर बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्र कुमार यांची बैठक सुरू आहे। तर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रयत्न करते, पण नेमकं या बैठकीत काय होतंय हे पाहावं लागणार आहे। मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसचा संप आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे आणि तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसतंय। आपण बघतोय शेअरिंग टॅक्सीसाठी ही लांबच लांब रांग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या ठिकाणी एरवी बस किंवा इतर वाहतुकीची व्यवस्था असायची, मात्र आता बस संपावर गेली आहे। मुंबईकरांची लाईफलाईन बेस्ट बस संपावर आणि याचमुळे मुंबईकरांना आता तासनतास अशा प्रकारे रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय, कारण सकाळी मुंबईकर चाकरमानी हे कामावर जाण्यासाठी निघाले आणि अशातच बेस्टच्या संपावरती सलग तिसऱ्या दिवशी तोडगा निघू शकलेला नाही आणि तिसऱ्या दिवशी तोडगा निघाला नाही, याचमुळे मुंबईकरांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय। सर, बेस्टचा संप आहे, 3 दिवस झाले, या सगळ्या संदर्भात काय सांगाल? काय त्रास नेमका मुंबईकरांना होतोय? बेस्टचा संप असल्यामुळे आम्हाला टॅक्सीच्या लाईनमध्ये थांबावं लागतंय। पहिले कधी एक लाईन नव्हती लागत, बस चालू असले पट दिवसात निघून जात आहे बसने। आता 20-20 मिनिटं टॅक्सी लाईनमध्ये थांबतो आता, आणि आता टॅक्सी कधी येतील तेव्हा आपण जाऊ, म्हणजे ऑफिसला उशीर होतो आणखी। मॅडम, किती वेळपासून टॅक्सीच्या लाईनमध्ये आहे तुम्ही? आता 10 मिनिट झाले। 3 दिवस लेटच होते आम्हाला ऑफिसला, नाही बस मिळत नाही। अच्छा, काय तशी गैरसोय, ऑफिसमध्ये उशिरा पोहोचलं जातं, एवढं आता काय होणारच ना। कंटाळा मुंबईकरांना आलेला आहे, मात्र हे कंटाळवाणं आणि सवयीचं मुंबईकरांसाठी झालेलं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या सगळ्याचा त्रास जो आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागतोय। बेस्ट कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। बेस्ट कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीही राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता। नागपुरात आजपासून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ताजबाग आणि टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला रायगडावरून सुरुवात होणार आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, चित्रा वाघ या यात्रेला उपस्थित असणार आहेत।